मित्रांनो, ओम साईराम, रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराय, जय क्षेत्र संभाजीनगर, सांगळेवाडी, येळपणे ते शिर्डी साईबाबा पायदंडी सोहळा. बाबांच्या कृपा आशीर्वादाने 3रं वर्ष पायदंडी सोहळा खूप सुंदर अशा पद्धतीने झाला. आल्यानंतर खूप सुंदर असं बरोबर 11:15 वाजता बाबांच्या आरतीला पोहोचलो. आरतीला पोहोचल्यानंतर घरी आलो. आमच्या मामी खूप जीव लावतात, आमच्या आईसारख्या खूप जीव लावतात. स्नेहलताई असेल, संतोष असेल, मामा असेल. आणि काल घरी जाण्याचा योग आला, पण अचानक तब्येत खराब झाल्यामुळं मामींच्या आग्रहानुसार या ठिकाणी थांबलो. आणि थांबल्यानंतर निवांत आराम केला. पुन्हा एकदा बाबांना जाऊन समाधीचं दर्शन घेतलं. आणि आमच्या मामीने जी काही सेवा केली त्या सेवेबद्दल मी आपलं सदैव ऋणी राहील. असंच प्रेम टिकून राहू दे आयुष्यभर, बाकी काही अपेक्षा नाही. आणि बाबांकडे नेहमी एकच मागणं राहील की बाबा, मला सर्वांना संगच घेऊन, सर्वांना सुखसमाधाने घेऊन चालायचंय. का चालायचंय की हे आयुष्य क्षणभंगूर आहे. मग याचा विचार करता करता काय करायचं, सर्वांसंग प्रेमाने वागून, सर्वांना एकत्र घेऊन, सर्वांना बरोबर घेऊन अगदी जीवन आनंदाने जगायचं आहे. पैसा आज काय राहील, उद्या काय राहील सांगता येत नाही. कोणाचा घडीचा भरवसा नाही. पण माझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक माणूस, माझे पाहुणे असतील, मित्रमंडळी असतील, सर्वांचं भरभरून कौतुक करणं. आणि आज प्रस्थान घराकडे करायचे. आई, वडील, मुलगा, बायको आतुरतेने वाट पाहतात कधी येणार आहे. मामी, तुम्ही जी सेवा केली त्याबद्दल मी आपलं सदैव ऋणी राहील. डोळ्यात पाणी आलं. काही खूप जीवला होता. अगदी ठसका लागला बघा मला तर मामानी, अरे बाबा थांब 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 हळूहळू हळूहळू. म्हणजे इतकं प्रेम करणारे खरं मामा मामी भेटणं म्हणजे सुद्धा नशीब लागतं. धन्यवाद. खूप खूप आभार आहे तुमचं. खूप आभार.